नमस्कार, मी अनुपमा. उमलती मना या झी 24 तासच्या उपक्रमाअंतर्गत या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. लहानग्यांचा सर्वंकष विकासासाठी हा खास उपक्रम झी 24 तास तर्फे या कार्यक्रमात अगदी लहान बाळांपासून ते शालेय मुलांच्या अनेक समस्यांबाबत आपण विविध तज्ञांशी चर्चा करतोय आणि आजचा आमचा विषय आहे ऑटिझमची समस्या. हल्लीच्या बदललेल्या जीवन पद्धतीमध्ये, धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो आणि यामध्ये लहान मुलं सुद्धा अपवाद नाहीये. हल्ली अशाच एका व्याधीनं लहान मुलांना ग्रासलंय आणि तो म्हणजे ऑटिझम. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेले डॉक्टर प्रफुल्ल बरवालिया यांना. आपण त्यांचं आधी स्वागत करूया आणि नंतर मी तुम्हाला त्यांची छोटीशी ओळख करून देते. नमस्कार सर, तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओत स्वागत. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर प्रफुल्ल बरवालिया यांची थोडक्यात ओळख म्हणजे गेली 25 वर्ष ते मेडिकल या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे मुंबईमध्ये. पण मात्र गेली 11 वर्ष ते खास ऑटिझमच्या क्षेत्रामध्ये त्यांचं संशोधन आहे. त्यांची एक इन्स्टिट्यूट ते घाटकोपरमध्ये चालवत आहेत ऑटिस्टिक मुलांसाठी. तसंच ते MUHS मध्ये बालरोग विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि प्रोफेसर सुद्धा आहेत. तर तुम्हाला सुद्धा जर ऑटिझम विषयी काही प्रश्न असतील तर जरूर आमच्या संपर्कात राहा. 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आम्ही तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा सर, ऑटिझम म्हणजे नेमकं काय आणि काय लक्षणं असतात ते आम्हाला सांगा. ऑटिझम म्हणजे अनुपमाजी स्वमग्नता. हे परिस्थिती आहे मुलांची जे आपण बघतो त्याच्या विकासलक्षी दोष आहे. मुलांची वय 3 वर्षाच्या अगोदर हे आजारच्या ऑनसेट असतं आणि आपण बघतो की हे स्वमग्नता म्हणजे काय. हिअर इज अ चाइल्ड हु इज लॉस्ट इन हिज ओन वर्ल्ड. ते स्वतःचीच दुनियामध्ये एकदम लॉस्ट झाला आहे. म्हणजे कोई पण मुलं असतं, कम्युनिकेशन, दुसऱ्यांच्या बरोबर संवाद, सोशलायझेशन, मिक्स व्हायचं, ते मूलभूत इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतं. तर हे सगळं मुलांना कम्युनिकेशन मध्ये बराच प्रॉब्लेम असतो. म्हणजे बोलण्यामध्ये, संवाद करण्यामध्येच त्यांना बेसिकली समस्या असते. संवाद करायची समस्या असती, बोलायची समस्या असती. त्यांना काय वाटायचं, त्यांना काय फील होतं ते एक्सप्रेस करायचं, त्यांना जे पाहिजे ते एक्सप्रेस करायचं, व्यक्त करायचं, त्याची समस्या. हे मुलं आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवू शकत नाही. म्हणजे ते स्वतःची दुनियामध्ये एवढं मग्न असतं की वातावरणामध्ये काय आहे ते त्याचं त्यांना काही पण समजत नाही. ते त्याच्या काही कॉन्टॅक्ट मध्येच नाही. आणि कम्युनिकेशन आणि स्पीच ते त्याच्यावर जास्त असर होतं. त्यामुळे आपण बघतो की ते मुलं व्यवस्थित बोलू शकत नाही, की बऱ्याच मुलांमध्ये स्पीच एवढी डेव्हलप झाली नाही. की आपण बघतो की स्पीच सुरुवात झाली आहे, ते आय बाबा असं बोलत होतं, पण नंतर काय झालं, रिग्रेशन, म्हणजे ते पाठीमागे झालं आणि आता काही व्यवस्थित बोलू शकत नाही, काही मिनिंगलेस बोलत नाही, की एकच वाक्य एकच शब्द बोलतो. तसं काही पण डिफेक्ट असू शकतं. बरोबर. म्हणजे साधारण लक्षात असं आलं की ज्या मुलांना बोलण्याची जी स्टेज असते त्या वयामध्ये ते बोलत नाहीत आणि ती बेसिकली अर्थपूर्ण बोलत नाही, संवादामध्ये त्यांच्या खरं तर समस्या असते. आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, त्यांचा आपल्याला फोन आलेला आहे. कल्याणहून अजय आहेत, आपण त्यांचा प्रश्न विचारूया. नमस्कार अजय, आपला प्रश्न विचारा. कल्याणहून अजय बोलतात. अजय, आपला टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा प्लीज. ओके सर, आम्हाला तुम्हाला बोला. हॅलो सर. बोला. हॅलो अजय, बोला. याची मूळ कारण काय असतात ती जाणून घ्यायची. बरं, मूळ कारण काय असतात, मी या प्रश्नाकडे वळणारच आहे. ऑटिझमची मुख्य कारण काय असतात बेसिकली? मुख्य कारण मध्ये सध्या एक जेनेटिक फॅक्टर ते मोस्ट इम्पॉर्टंट कारण आता सध्या आपण गणू शकतो. जेनेटिक फॅक्टर मध्ये आपण बघतो की बरीच फॅमिलीज मध्ये अनुपमाजी आपण बघतो की एक मुलांना ऑटिझम आहे, की एक मुलांना ADHD म्हणजे अतिशय चंचलता, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर आहे, की मेंटल हेल्थचे तसा प्रॉब्लेम आहे, तर दुसऱ्या मुलांना ऑटिझम होऊ शकतं. समजा पालकांना कुणाला पण हे मानसिक हेल्थचा प्रॉब्लेम असतो, ऑटिझमचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांना पण आपण हे अनुवांशिकता एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असू शकतो. फ्रजाईल एक्स म्हणून एक पर्टिक्युलर जेनेटिक डिफेक्ट आहे, ते पण बऱ्याच ऑटिस्टिक मुलांमध्ये दिसतं की हे फ्रजाईल एक्स डिसऑर्डर म्हणून आपण बघतो. दुसरा काही व्यवस्थित कारण आजपर्यंत एस्टॅब्लिश झाला नाही की हे पर्टिक्युलर फॅक्टर्समुळे ऑटिझम झाला आहे. एक पर्टिक्युलर आर्टिकल बऱ्याच वर्षपूर्वी
CDC मध्ये आला होता अमेरिकामध्ये की MMR व्हॅक्सिनेशन जे मुलांना घेतलं होतं त्याच्यामध्ये इन्सिडन्सेस जास्त होतं. पण ते स्टडी पण एवढी कन्क्लुसिव्ह नव्हती. तो आपण असा कॉन्फिडेंटली नाही म्हणू शकतो की हे व्हॅक्सिनेशन मुळे होतं. बऱ्याच फॅक्टर्स असं जाणवलं आहे की कॉन्ट्रीब्यूट करू शकतं ऑटिझमला. बरं, बेसिकली मुख्य म्हणजे गुणसूत्रांमधला दोष, त्याच्यानंतर अनुवंशिकता हे सुद्धा मुख्य कारण असू शकतं. पण बरेच वेळा असा गैरसमज असतो म्हणजे समाजामध्ये की मुलांचं जर आपण संगोपन नीट नाही केलं पाल्यांचं आपल्या, तर म्हणजे जन्मापासून आई वडील सतत नोकरीमध्ये बिझी असतात आणि त्यांचं जर पॅरेंटिंग नीट नाही झालं, पालकत्व जर नाही नीट झालं, बालसंगोपन, तर ऑटिझम होऊ शकतं. हे कितपत खरं आहे मग? नाही, ते गोष्ट खरी नाही की संगोपनमुळे ऑटिझम होतं. बरं. पॅरेंटिंग, संगोपन ते एकदम मुख्य इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कुठल्या पण मुलाच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आणि ग्रोथ साठी व्यवस्थित संगोपन पाहिजे. तर संगोपन मध्ये प्रॉब्लेम मुळे कुठला पण डेव्हलपमेंटल आजार वाढू शकतो. तशाच प्रमाणे ऑटिझम पण जास्त विकृत होऊ शकतो संगोपनच्या दोषमुळे. पण ते मुळे होतो असं आपण सांगू शकत नाही. जे स्टडी झाली आहे त्याच्यामध्ये ऑटिस्टिक मुला असं पेरेंट्सना पण आहे ज्याचं संगोपन व्यवस्थित होतं आणि तसं पेरेंट्सना पण आहे ज्याचं संगोपन एवढं व्यवस्थित नव्हतं. ते आपण सांगू शकत नाही. पण एक गोष्ट आमच्या रिसर्च मध्ये पण लक्षमध्ये आली होती की जे मुलांना क्लोज पॅरेंटल फिगरचं सेपरेशन झालं आहे सडनली, समजा आई या वडीलचा सडन लॉस, डेथ झाला आहे की सडनली सेपरेट झाला, ते मुलामध्ये ऑटिझमचा इन्सिडन्स थोडं जास्त होतं. ते आमची स्टडी मध्ये आम्ही एक वेळा बघितलं होतं. तर घरातलं वातावरण मला एक रिसर्चचं फॅक्टर आहे. जसा एक चाइल्ड मध्ये फादर HIV एड्स म्हणून वारले सडनली आणि त्याच्या डेथच्या नंतर 2-3 महिन्यामध्ये आम्ही बघितला की ते मुलांना ऑटिझमचे फीचर्स डेव्हलप झाले आहे. दुसरा एक केस मध्ये फादर दुबई गेले, त्याच्या नंतर हे झाला. तिसरा एक केस मध्ये मदरने सुसाईड केला म्हणून हे झालं. त्याच्या नंतर 2-3 महिन्यामध्ये हे मानसिक धक्का एखाद्या गोष्टीचा बसल्यानंतर ऑटिझम होण्याची शक्यता आहे. असा एक ते टॉपिकचा आणखीन रिसर्च पाहिजे व्हॅलिडेट करायसाठी. पण एक असा फॅक्टर दृष्टीगत झाला आहे की ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतं. अच्छा, आपल्याबरोबर आणखी एक प्रेक्षक आहेत नाशिकहून. आपल्याबरोबर गोकुळ आहेत, आपण त्यांचा प्रश्न बघूया. नमस्कार गोकुळ, विचारा आपला प्रश्न. नाशिकहून गोकुळ बोलतात. गोकुळ, हॅलो सर. हा बोला, प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा आहे की ऑटिझम कशामुळे होतो, म्हणजे लक्षण काय आहे? बरं, आपण खरं तर लक्षणं सांगितलेली आहेत गोकुळ. ठीक आहे, आपण सरांकडे पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गोकुळ, ते लक्षण समजच्या हे अति इम्पॉर्टंट प्रश्न आहे की ऑटिझमच्या लक्षण सगळ्यांना व्यवस्थित समजला पाहिजे. बरीच वेळा हे निदान व्यवस्थित होत नाही. आपण जसं चर्चा करत होतो की कम्युनिकेशन एक फॅक्टर आहे, दुसरा बिहेवियर, वर्तन, वाणी, त्याच्यामध्ये काय काय दोष आहे. आपण बघतो की हे मुला ऑटिस्टिक मुला एक्स्ट्रीमली हायपर ऍक्टिव्ह असतो. बऱ्याच मुलामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी जास्त होतं. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिशय चंचलता. ते मुलाच्या अजिबात थांबत नाही. अटेन्शन स्पॅन, लक्ष द्यायच्यासाठी जे पिरियड असतो ते अतिशय कमी असतं. आंख पण एक वेळावर एक पर्टिक्युलर जागावर ठेवत नाही, अतिशय चंचलमुळे असतं. काय होतं की आपण मुलांना एकदम चंचल म्हणतो, मुला इकडे तिकडे भागतो, चंचल. बहुतेक वेळा पेरेंट्स ते बाबतीत गौरव घेतो की हा काय चांगला चंचल आहे. पण हे चंचलतामध्ये काही दोष आहे का ते व्यवस्थित बघायला पाहिजे आणि त्यासाठी व्यवस्थित सायंटिफिक त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. बरोबर. खरं तर ह्या मुद्द्यावरून तुम्ही एका महत्वाच्या ह्याला हात घातलात की पालकांची जागृती खूप महत्वाची आहे. खूप मोठा विषय. आपण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया या विशेष कार्यक्रमामध्ये. तुम्ही पाहत राहा विशेष कार्यक्रम उमलती मन. उमलती
उमलती मना या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा विषय आमचा तुमच्या लक्षात आलेलाच आहे, ऑटिझमची समस्या. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर प्रफुल्ल बरवाली आपल्या बरोबर आहेतच. तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला विचारा. 1800-221010 आमचा टोल फ्री दूरध्वनी आहे. पुन्हा एकदा आम्ही चर्चेकडे वळतो. आपल्या प्रश्नांच्या आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत. डॉक्टर, मगाशी लक्षणांविषयी आपण बोलत होतो, तर बरेच वेळा मुलं हट्टी असतात, तर मग हट्टीपणा हा सुद्धा ऑटिझमचं काही लक्षण असू शकतं? राईट अनुपमाजी, हट्टीपणा ऑटिझम मध्ये असतो, पण ते थोडा डिफरन्स आहे. बऱ्याच मुला हट्टीपणा करतो, त्यांना काय पाहिजे त्यासाठी चॉकलेट पाहिजे आणि हट्टीपणा केला, तर तसं डिमांडसाठी हट्टीपणा नाही. हे वेगळ्या प्रकारची एक रिजिडिटी असतं की हे मुलामध्ये कुठल्या पण प्रकारच्या परिवर्तन ते सहन करू शकत नाही. एक जे ठरवलं आहे तेच प्रमाणे करायचं आणि तेच करायच्या आग्रह सेवायच्या हट्टीपणा. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आमच्याकडे एक मुला येतं, मुलून त्याचं पालका राहतं, त्यांना मुलून घाटकोपर येतं, मुलून ते राहतं. युजली 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरची ट्रेन घेऊन ते लोक आमच्याकडे घाटकोपर येतं. 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उतर. एक वेळा 4 नंबरच्या प्लॅटफॉर्म मध्ये ट्रेन आली आणि पालकने विचारलं, आता आपण 4 नंबरची ट्रेन आहे ते व्यवस्थित आहे, 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मची ट्रेन घेतो. त्यासाठी ते तिथे जायला ब्रिजवर गेला.